MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. माणूस कोण नाही, आमदार झाला म्हणून काय लय शहाणा झाला का तू? लोकांना आत्मगांधी विद्यार्थ्यांना आत्मगांधी म्हणतोस काय? तुला लाज वाटली पाहिजे. तू सदा खोत आडनाव नाही, तुझं खोटं आडनाव पाहिजे होतं लबाड. तुझ्यासारखा लबाड माणूस कोण सदा खोत मी बघितला नसेल. तुला आठवत असेल शरडाई वाघरून झोपत होता, जायला गाडीला डिझेलला पैसे नसायचे, मी देतो तुला पैसे. आठवतो तुला गणेश जुगदर त्याला ठेव. आणि तू त्या ह्याच्यात आम्हाला बाहेर काढतो त्यावेळेसच तुला तुझ्या कार्यकर्त्यांना त्यांचं आता वय त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, याचे सरकुलीचे त्यांनी 50,000 रुपये तुला पैज लावली होती. मी 1 लाख रुपये पैज लावतो आणि सदाखोत दिसल त्याचा चिपली हाणा आणि त्याला 1 लाख रुपये हा गणेश जुगदर देणार, स्वतःची किडनी विकून पैसे देणार. कारण हा सदाखोत विद्यार्थ्यांना म्हणलाय आतंकवादी दहशतवादी आहे रे आम्ही तुला. आमचा न्याय हक्क मागायला म्हणजे तुला म्हणतं आमदारकी दिली, मंत्रीपद दिली म्हणजे तुला नरेंद्र आणि धर्मेंद्र चांगली वाटली विर. चोऱ्या करणार तुम्ही, कट्टोळ भरणार तुम्ही. 2 गुंठ्यावर तुला जमीन नव्हती, तुझा उतारा काढ, 7-12 काढ, तुझी हिस्ट्री काढ. तू रघुनाथाला पाटलांच्या चपल्या उचलून चळवळीत आला आणि चळवळीत शिकला, ज्ञान घेतलं आणि देशाचं वाटोळ करणं, शेतकऱ्याचं वाटोळ करणं तो ठरवलंय. तू फक्त आठवड दिया वागा. तुझी पोलीस किती म्हणा असू दे, तुझ्या गाडीवर पहिला दगड मी मारणार, ही ध्यानात ठेवू. आणि मी सरकारला एकच सांगतो, जर विद्यार्थ्याच्या कुणी अंगाला हात लावला, कुठल्याही विद्यार्थ्याला लावला तर आम्ही ग बसणार नाही. आत्ता सांगतोय, जशा तसं उत्तर देईन. आम्ही महात्मा गांधी नाही पुसतो, पण नेताजी सुभाषचंद्रांना बी पुसतो आम्ही. पण ज्या वेळेस महात्मा गांधीचं शांतीचं आंदोलन तुम्हाला मान्य नाही, त्यावेळेस आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील व्हायला लागल. आणि तुमचं जेल किती आहे बघा, आम्ही जेलमध्ये जेलभर आंदोलन करू. सर्व विद्यार्थी जर 2 दिवसात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला तर 2 दिवसानंतर आटपाडी तालुक्यात शाळा कधी भरणार नाही. जेल भरल, फक्त जेल. आणि जेलमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही सदाखोत. तू सांग तुझ्या त्या लडक्या मुख्यमंत्र्यांना, तुला लडके मुख्यमंत्री असतील, आम्हाला नाहीत. तुला राज्यमंत्री पद दिलं, आमदारकी दिली म्हणून तुला वाटतंय. तू आणि राजू शेट्टीने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं, तसं तू आता विद्यार्थ्यांचं वाटोळ करायला लागलाय. एवढं म्हणून इथंच थांबतो. 2 दिवसात जर लवकर सरकारनं नाही निर्णय दिला तर 2 दिवसानंतर आटपाडी तालुक्यात एकही शाळा भरणार नाही. आटपाडी तालुक्यातलं संपूर्ण पोलीस स्टेशनचं जेल भरलेलं दिसल. हमारी मांगे